वाघ आणि वाघाचे मित्र चाललेले चहा प्यायला. वा वा. हाय, गुड मॉर्निंग गाईज. आता मी कालचं ब्लॉग अपलोडिंगला लावलेला आहे. तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, नवीन एक्सपेरिमेंट कसा वाटला. तर आपण चालू करूया आजच्या ब्लॉगला. चहा पाणी सगळं झालं, फ्रेश झालो, जाईजुला खायला घातलेलं आहे. आता आज ऑफिसला जायचं आपल्याला, तर मग आता आपण आवरू आणि रेडी होऊन ऑफिसला निघू. बाकीचं तर तुम्हाला कळेनच की आज काय करते दिवसभर. कसं क्यूट झोपलेले आहेत, मस्त एक त्यांच्या गळ्यात हात टाकून झोपलेले आहेत. चला त्यांना झोपू द्या, एवढे मस्त झोपलेले आहेत काय सांगू तुम्हाला. आणि मी काय म्हणत होतो, आता माझे अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी निघालो होतो ऑफिसला. तर ऑफिसला निघायच्या आधी म्हटलं बाई मित्राला फोन करू दे, तू आला नाही आला, नाही तर मी तिथं जायचं माझा व्हायचा पचका. पण तो आला होता. तर पण तो म्हटलं की बाई त्याला बाहेर काम आहे आज, तर तो 1 ते 1.5 तासात ऑफिसमधून निघणार आहे. तर मग मी तिथं पोचच तोपर्यंत त्याचा निघायचा टाईम आहे. मग म्हटलं ठीक आहे चला, आज काही जात नाही, मग आज पण आपण घरूनच काम करू. चला जाऊ आपल्या सेटअपवर. मी कालच्या ब्लॉगसोबत एक शॉर्ट पण अपलोड केलेली आहे यूट्यूबवर, तर तुम्ही ती पण बघा, तुम्हाला कशी वाटते आहे. आणि आता काय आपण आता आपलं काम चालू करू, भेटू काम झाल्यानंतर. त्याच्यामध्ये आधी येतच राहतो मी. नमस्कार पोरांनो. इथं काम करत होतो, काम करता करता आता लय कंटाळा आला भाई, घरी बसून लय कंटाळा येतो. त्यामुळं आपण काहीतरी म्हटलं आहे आपल्याकडे टाईम, आता वर्क फ्रॉम होमच असतं, तर करू काहीतरी नवीन चालू करू. तर नवीन चालू केलं आहे आता, त्याच्यात मजा येते आहे, भरपूर मजा येते आहे भाई. म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं इंटरेस्ट येईल आणि मी एवढ्या मेहनतीने करेन. चांगलं वाटतं. आता जेवायचा टाईम झालेला आहे, 2 सव्वा 2 झालेले आहेत. आपण जेवून घेऊ. जेवण झाल्यानंतर मग बाकीचं तुम्हाला कळेलच की आज आपण काय करतोय. बघू आज काय बनवलंय जेवायला. आई काय करते? मम्मी आज काय बनवलंय? आलो आलो. हा मी काय मग डबा घेऊन चाललोय मी. म्हणलं आता जेवण घेऊ. 2 वाजलेत पर. मग काय 1:45 झाले. सकाळी ऑफिसला जायचं म्हणून मम्मीने माझा डबा भरून ठेवला होता, पण मी काही गेलोच नाही ऑफिसला. मला आता तोच डबा घ्यायला लागतोय. कोणच नाही ऑफिसमध्ये म्हणून नाही गेलो. केला होता तो आला आहे, पण त्याचं काम आहे म्हणून तो जाणार आहे परत लगेच. म्हटलं आता मी जाणार म्हणून मी एकटाच आहे तिथं. म्हटलं नको. नमस्कार पोरांनो. आता आपलं शूट झालेलं आहे. तर शूट झाल्यानंतर म्हणलं आता चहा प्यायला जाऊ. काही फुल तलब झालेली आहे चहाची. आता चाललो आहे आम्ही आपल्या रेग्युलर स्पॉटला, सोमेश्वरला. चला हां चालू आहे भाई. हे काय बघ नाही भाई, बोलन कशाला मग. म्हणलं आता मस्त जाऊ, आता चहा बी पिऊ. चहा पिऊन झालं की मग भेटू संध्याकाळी. वाघ आणि वाघाचे मित्र चाललेले चहा प्यायला. वा वा. हा आमचा 3रा वाघ आहे. ठाण्या वाघ. गाईज आम्ही नवीन कॅमेरा घेतलेला आहे. हा आहे तो कॅमेरा, सोनीचा अल्फा कोणता आहे? 6100 आहे. म्हटलं आता करू आपण, नीटच करू सगळं. आलो घेऊन.
फोन कॅन्सल केला, कॅमेरा घातला. गाईज आम्ही नवीन कॅमेरा घेऊन आलेलो आहे. आधी फोनचा विचार चालू होता पण फोन कॅन्सल केला. म्हटलं आता कॅमेरा घेऊ, कॅमेरावर आपण ब्लॉग बनवू. म्हटलं आता करायचं तर नीटच करू, सिरियस व्हायचं वय झालेलं आहे भाई, कुठे टाईमपास करतं, काहीतरी नीट करू म्हणून कॅमेरा घेऊन आलो. आता आम्ही टेस्टिंग चालू आहे, बघू आता टेस्टिंगचे पण मी शॉर्ट्स टाकतो व्लॉगमध्ये की हा नवीन कॅमेरा तुम्हाला कसा वाटला, काही फरक वाटतोय का नाही वाटत आहे नक्कीच सांगा. आणि आत्ता जस्ट यूज केलेला आहे. आणि आपण काय करू, आत्ता मस्त आजचा ब्लॉग एडिट करू आणि झोपू बाई, कारण की आत्ता ऑलरेडी वाजलेले 2. आता ब्लॉग एडिट करता करता किती होईल मला नाही माहीत. परत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, ब्लॉग पोस्ट करायचं आहे, उद्याचा ब्लॉग चालू करायचा आहे, त्याच्यामध्ये बाकीची कामं आहेत, ऑफिसची कामं आहेत, पण त्यासाठी झोप तर. आणि त्यासाठी आजचा ब्लॉग आपण इथं संपूया आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट गाईज.